मी ऋतुजा कदम. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईतनं सेफ हल्ला प्रकरणातली. मोहम्मद शेजादला वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलंय. आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात येणार आहे. सेफवर हल्ला करणारा आरोपी काल रात्रभर सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये होता. आता मोहम्मद शेजादची रवानगी वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. भाग्यश्री प्रधान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील. भाग्यश्री, दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत. पहिलं म्हणजे मोहम्मद शेजादला वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलंय, त्या संदर्भातली घडामोड, आणि सैफला कधीपर्यंत डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, डॉक्टर अधिकृत कधी जाहीर करतील? नक्कीच ऋतुजा, सध्या बांद्रा पोलीस स्टेशनला त्या आरोपीला आणण्यात आलेलं आहे. काल रात्रभर त्याला सांताक्रूज पोलीस स्टेशन पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि आत्ता त्याला बांद्रा पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. त्याची जी चौकशी आहे ती सुरू आहे. चौकशीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्याच्याकडनं समोर येत आहेत. चोरी करण्यासाठी त्यांनी अनेक सेलिब्रिटीच्या घराची देखील रेकी केलेली होती. मात्र बऱ्याच सेलिब्रिटींच्या घराला सुरक्षा भिंत असल्यामुळे त्याला तिथे चोरी करणं शक्य झालं नाही. त्याला चोरी करण्यासाठी सैफचं घर व्यवस्थित वाटलं, योग्य वाटलं असं तो सांगतोय. मात्र वारंवार तो स्टेटमेंट देखील बदलतोय. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे अधिकृत आपल्या भारतीय रहिवाशांचा अधिकृतपणे दाखला नाही आहे. त्यामुळे हा बांगलादेशवरनं आलेला असल्याचं पोलीस सांगतायत. आणखीन जी माहिती आहे ती आज त्याच्या चौकशी दरम्यान पुढे येणार आहे. त्यामुळे आज नेमकं चौकशी दरम्यान तो काय सांगतोय, कुठपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतायत, धागेदोरे कुठून कुठपर्यंत जात आहेत, हे बघणं महत्त्वाचं आहे. तर दुसरी गोष्ट, लीलावती रुग्णालयात सैफ अली खान यांना आज डिस्चार्ज देण्यात येईल. कारण 4 ते 5 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. ज्या डॉक्टरांनी ज्या पद्धतीने शुक्रवारी शनिवारीकडे जी माहिती दिली होती त्यानुसार सोमवारी किंवा मंगळवारी त्याला सोडण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं. त्यानुसार आज सैफ अली खान यांना दुपारनंतर सोडण्यात येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. अधिकृत डॉक्टरांकडनं कोणतीही माहिती आलेली नाही. मात्र थोड्याच वेळात अधिकृतरित्या सैफ अली खान कधी घरी जाणार हे डॉक्टर लीलावतीचे जे वरिष्ठ डॉक्टर आहेत ते जाहीर करतील आणि त्यानंतर त्यांना तिथे घरी घेऊन जातील. त्यामुळे आज सगळ्या या घडामोडींवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऋतुजा, निश्चित. भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.